आम्ही गेल्या महिन्याच्या 15 दिवस आम्ही उपोषणला बसलो होतो कलेक्टर ऑफिस समोर. तिथे आम्हाला कुठलेही कर्मचारी, कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही राजकीय पक्ष भेटायला आलेला नाही. आणि भेटायला आले नाही आम्हाला कशाला बसले, काय करताय, काही कोणाला काहीच माहिती नाही. इतकं आंदोलन करूनही यावेळेस आम्हाला बोलतायत की मतदान करा. जर कुठलाही आमदार, खासदार, शासकीय पक्ष किंवा कर्मचारी आम्हाला भेटायला येत नाही, तर आम्ही मतदान कशाला करायला पाहिजे? एका मताने जर कोणी निवडून येत असेल, एकाने मताने जर कोणी हारत असेल, तर आम्हाला 500 लोकांनी आम्ही मतदानाचा बहिष्कार टाकलेला आहे. आमच्या कॉलनीमध्ये 70 क्वार्टर आहेत. 70 परिवारांनी आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. एका 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 घरामध्ये 4 ते 5-5, 6-6 वोटिंग आहेत. जर यांना काही फरक पडत नसेल कुठलं मतदान केल्याने न केल्याने, तर मग आम्हाला मतदान करायला मागता कशाला? आम्हाला फक्त यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला 30 तारखेपर्यंत क्वार्टर खाली करावं लागतात. आम्ही एवढे 70 लोक जाणार कुठे? 70 लोक जाणार कुठे? एवढ्या लवकर आम्ही घर कसं खाली करणार? 70 वर्षापासून इथे राहतोय. 70 वर्षापासून राहिल्यानंतरही हे आम्हाला आज विचारतायत की तुमच्याकडे प्रूफ काय? 70 वर्ष जर राहिले तर प्रूफ कशाला पाहिजे? काय यांना माहिती नाही का आम्ही 70 वर्षापासून इथे आहे? आम्ही टॅक्स भरतो, सगळं काही करतो आणि आज बोलतायत की ते आम्हाला मतदान करा. मतदानावर आमचा बहिष्कार आहे. आमच्यासोबत आमचे 70 क्वार्टरसोबत आमचे परिवार आहेत, आमचे मित्र आहेत, आमचे नातेवाईक आहेत. यांनी सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे.